नमस्कार मंडळी, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, मी आता माझ्या विनया गावी आलो आहे। मी आता गाडी आमच्या साणेजवळ थांबवली आहे। तुम्ही पहा, हा आहे आमचा साणेवरचा निसर्ग सौंदर्य नजारा। नुकताच इथे पाऊस पडून गेलेला आहे। तर मंडळी, फायनली मी आता घरी पोहोचलेलो आहे आणि आपण पाहू शकता बाहेर पावसाने देखील जोरदार दमदार अशी हजेरी लावलेली आहे। आणि मी आता आमच्या माळ्यावरती आहे आणि मस्तपैकी गरम गरम चहा पीत बाहेरचा नजारा एन्जॉय करतो आहे। तुम्ही देखील पहा। तर मंडळी, पाऊस काही कमी व्हायचं नाव नाही घेत आहे। खूप जोरदार असा पाऊस सुरू आहे आणि मी पावसाचा आनंद घेण्यासाठी घराच्या बाहेर आलेलो आहे आणि तुम्हाला आता थोडक्यात गाव आणि साणेजवळचा एरिया एक्सप्लोर करून दाखवणार आहे। तर आता तुम्ही माझ्या डाव्या हाताला पाहू शकता, हे आमच्या वाडीतील विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे आणि हे समोर जे आपण घर पाहू शकता, हे गायकवाड फॅमिलीचे घर आहे। आणि ही बैलगाडी जी आहे, हे आमचे दिलीप नलावडे काका आहेत। त्यांची फार दुर्मिळ अशी बैलगाडी आहे आणि तिचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर काका आज देखील ट्रॅक्टरच्या जमान्यामध्ये आज देखील त्या बैलगाडीचा योग्य आणि पुरेपूर असा वापर करतात। शेतीसाठी म्हणा किंवा सामानाचे ने आण करण्यासाठी म्हणा, तर आज देखील काका तिला वापरतात। आणि मंडळी, हे घर आपण पाहू शकता, हे आमचे जुने घर आहे नलवाडे फॅमिली यांचे। आणि हे घर देखील संपूर्णतः चिऱ्याचे, जांभा दगडाचे आणि लाकडी बांधकामाने केलेले आहे। आणि या घराचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर हे 90च्या दशकामधील सर्वात उंच घर म्हणून या घराची एक ओळख आहे। आणि हे पहा, हे सगळे मुंबईचे चाकरमानी हळूहळू आता गावी येत आहेत आणि आता आपण पोचलेलो आहोत गायकवाड फॅमिली यांच्या घराजवळ। आणि हे पहा, हे सर्व पाऊस जे पडत आहे त्याचं पाणी सर्व नदीला जाऊन मिळत आहे। आणि आता तुम्हाला मी आमच्या गावाकडील नॅचरल वॉटरफॉल दाखवणार आहे। हे पहा, सुंदर असा नॅचरल वॉटरफॉल। तर मंडळी, आज आहे दिनांक 22 मे 2025 आणि आज इतका खूप जोरात पाऊस पडतो आहे। ॲक्च्युली मुंबई आणि गावच्या ठिकाणी साधारणतः 8 जूनपासून पावसाला सुरुवात होते, परंतु आज जो काही पाऊस पडतो आहे त्याचा जोर काही औरच आहे। तर चला आपण साणेपर्यंत जाऊन येऊया, या माझ्यासोबत। हो, पाणी भरलं असेल तिकडे। इकडे तेवढं पाणी आहे, तिकडे खूप असेल पाणी। हो, हे बघ वेदांत, पाणी बघ एवढं भरलं इकडे, फुल ओव्हरफ्लो। हे बघ किती डीप असते ना, रोज किती डीप असते, पण ती आज फुल ओव्हरफ्लो झाली आहे। बघितलं केवढं पाणी भरलंय। मग तो सगळा कचरा अडकलाय ह्याच्यामध्ये, नाळ्यामध्ये। नदी ओव्हरफ्लो झाली, सगळं लाल पाणी, कचरा सर्व वाहून जात आहे इकडं। चला नवीन ब्रिज बघूया। नवीन ब्रिजचे नुकतेच उद्घाटन झालेले आहे, जो आपल्या विनेगावातून थेट स्मशानभूमीपर्यंत जातो आणि तोच रस्ता आपल्या गावदेवी मंदिर आणि साणेपर्यंत कनेक्ट होतो।
आणि हा नवीनच उभारलेला BSNLचा टॉवर. इथे नेटवर्क फुल येतं ना? हां, इकडे नेटवर्क छान येतं. फुल फोर्स आहे पाणी वाहत आहे. फुल फोर्स आहे पाण्याला. त्यात पाण्यामध्ये उतरला ना सरळ वाहून जाणार. पूर्ण पाणी वाहून जाते इकडला. तो हा आमचा BSNL टॉवर गावातला. पाणी फुल फोर्स मध्ये वाहून चाललंय. फुल फोर्स आहे पाण्याला. सावकाश या, सावकाश या. हे सावकाश जा रे, सावकाश जा. हे वेदांत नशिबात होतं, आपल्या नशिबात होतंय. मंडळी, मी आता आलेलो आहे आमच्या वाडीतील विठ्ठल रखुमाई मंदिरमध्ये आणि आपण येथे पाहू शकता आमच्या वाडीतील ज्या महिला मंडळ आहेत त्यांनी छान सुंदर अशी विठ्ठल रखुमाई यांची रांगोळी साकारलेली आहे. हे पहा. चला आता माझ्यासोबत या, मी तुम्हाला मंदिराच्या गाभाऱ्यात घेऊन जातो आतमध्ये. तर आज शुक्रवार दिनांक 23 मे 2025 रोजी अखंड हरिनाम जागरण सोहळा हबाप महेंद्र तुकाराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेला आहे. म्हणजे आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आज सकाळी विठ्ठल रखुमाई मूर्ती यांना अभ्यंग स्नान घालण्यात आली. त्याच्यानंतर येथे घटस्थापना पूजा करण्यात आली आणि आता थोड्याच वेळात महाआरती देखील होणार आहे. आणि दुपारी ज्या आमच्या गावी महिला मंडळ आहेत त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. हळदी कुंकू, त्याच्यानंतर संगीत खुर्ची स्पर्धा आणि तसेच जे गावी आमच्या लहान मुलं मुली आहेत त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य स्पर्धा असे सर्व कार्यक्रम होणार आहेत. आणि संध्याकाळी त्यांचं बक्षीस वितरण देखील कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि सायंकाळी हरिपाठ व दिंडी सोहळा होणार आहे. आणि रात्री 12 ते 3:30 ते 4च्या दरम्यान कीर्तन सोहळा होणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी म्हणजेच दिनांक 24 मे 2025 रोजी पहाटे काकड आरती आणि काल्याचे कीर्तन होणार आहे. त्याच्यानंतर सकाळी 11 वाजता सत्यनारायणची महापूजा होणार आहे आणि दुपारी 12च्या दरम्यान महाप्रसाद होणार आहे. आणि अशा रीतीने कार्यक्रमाची सांगता होईल. तर मंडळी, आपण पाहू शकता विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला सुंदर असे वस्त्र नेसवण्यात आलेले आहेत आणि सुंदर हार आणि तुळशीमाळा घालण्यात येत आहेत आणि सोबतच अलंकार देखील घालण्यात येत आहेत. तर मंडळी, व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहत राहा.
फोटो येतो नाही व्हिडिओ काढतो. कशी लोकांची पण घे. हा सगळ्या लोकांची काढ. अरे साईड राहतो. तांदूळ बुवा एक तांदूळ मागे वरडावर डुबो प्लेट कुठे आहे तांदूळ टाक थोडं टाक. 2 मिनिटं खाली. पप्पा इथून काढतो. काढतो बरोबर बरोबर काढतो तसंच बरोबर काढतो.
अलंकापुरे भूमि पवित्र देनाथ तो ज्ञान राजा सुपात्र दया जगिता मा पुण्य राशि नमस्कार माता सद्गुरुज्ञानेश्वराची महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय।
काय बोला हरी 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 एका पानामध्ये आलेला आहे पण आमच्या संतांनी तो काला महाराज इतका प्रसिद्ध केला नवे नवे सप्ताह किती दिवसाचा असू दे महाराज
तो 1.5 दिवसाचा असू दे, 7 दिवसाचा असू दे, महिन्याचा असू दे, 6 महिन्याचा असू दे, नाही तर वर्षाचा असू दे, मला जोपर्यंत काला नाही तोपर्यंत महाराज त्या सप्ताहाची सांगता होत नाही. बरोबर आहे? पण जसं बळीला देवाने पाताळामध्ये काढलं तसं तिच्या मनामध्ये अजून विचार आला, अरे असा मुलगा जर मला जन्माला आला असता ना तर याला विष घालून मारला असतं. देव म्हणजे तू पण तुझी इच्छा पूर्ण करेल. आणि म्हणून त्या कशासाठी आले होते? विष लावून त्याच्यासाठी आले होते. देवाने त्यावेळेला ते दूध ओढायला सुरुवात केली. पहिलं दूध ओढून घेतलं आणि नंतर मात्र विष ओढायला सुरुवात केली. तेव्हा देवाने डोळे झाकले. अनेक येत होते, जात होते, खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा त्याला बांधले घुंगरवर. संपलं नाही, चालू झालं. येत होते, जात होते, खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा त्याला बांधली घुंगरबारा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, अंडा आणते पाण्याला, पाणी भरते आड्याचं, आड्यात आले 7 आडे, वाडा बांधला भिंगाचा, वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीत बशी, बशीत कप, कपात घडी, घडीत वाजला 1 आणि श्रीकृष्णाचं नाव घेते विल्ले मधली वाडी चिल्ले. बरोबर आहे, गावाचा अभिमान आहे. जोरात टाळ्या वाजल्या. अशा पद्धतीने महाराज देवाला बघण्यासाठी येत होत्या. देवाने मधुर मुरली वाजवावी आणि गवळणीने ते ऐकत राहावी. तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली गाणी, विवळ झाले अंतस्करणी, मी घरधंदा विसरले, आहारे सावळिया कैसी वाजविली मुरली. महाराज भगवंताची मुरलीचा स्वर ऐकण्यासाठी मला सगळ्या गवळणी गोळा व्हायच्या. कारण वडिलांनंतर यशोदेने सांगितलं, कृष्णा आता तुझं इथं राहणं शक्य नाही. बरोबर. आता तू कुठे जायचं? शाळेत जायचं. पूर्वीच्या काळातली शाळा कोणती? गाई गोरं राखण्याची पूर्वीच्या काळातली शाळा. बरोबर आहे?
बाहेरून जायला लागेल.
मम्माला विचार मम्माला. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरनाथ भगवान गाव देवी माते की जय.
मंडळी, आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.